गणेश यादवजी, काँग्रेसचे नेते सचिन सावंत साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष कुंदू शुक्लाजी आणि इतर सर्व पदाधिकारी, या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मी वर्षाताईंना विनंती करतो की बाळासाहेबांचं त्यांनी स्वागत करावं. बाळासाहेब आलेले पत्रकार परिषदेसाठी. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्वाचा अहवाल, महत्वाचं पापपत्र आपल्यासमोर सादर होणार आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी मी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय होणार आहे याबाबत वर्षाताई. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे जे आमचे विधिमंडळाचे नेते आहेत, आमचे नेते, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण आज मुंबईच्या ज्वलंत प्रश्नाच्या बाबतीमध्ये आणि मुंबईमध्ये चालले असलेल्या भ्रष्ट कारभारावर आम्ही प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या महायुती सरकार विरोधामध्ये आम्ही जे आहे ते आरोपपत्र या ठिकाणी आणि पापपत्र आम्ही आज त्यांच्या हस्ते जे आहे ते प्रकाशित करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई जी आहे ती मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं. मुंबईकडे स्वप्ननगरी म्हणून सुद्धा बघितलं जातं. असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जो आला तो कधी उपाशी राहत नाही. परंतु ज्या वेळापासून महायुतीचं सरकार निर्माण झालेलं आहे त्या वेळापासून आपण बघतोय की मुंबईच्या नागरिकाचं जीवनमान जे आहे ते खाली करण्याचं सातत्याने होताना दिसत आहे. मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला की आजच्या या पापपत्राच्या माध्यमातून मुंबईच्या ज्वलंत समस्याबाबत सुद्धा आम्ही बोलत आहोत. पण त्याच व्यतिरिक्त ज्या मूलभूत समस्या आहेत जशी बेरोजगारी आहे, महागाई आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या वेळेपासून जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण बघत आहोत की मुंबईला सातत्याने अधोगतीला नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. मुंबईला आपण सुरक्षित शहर म्हणून बघतो, रात्री सुद्धा महिला सुरक्षित राहू शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु आज ती परिस्थिती बदललेली आहे. आपण बघितलं असेल मागील 7 महिन्यामध्ये जे आहे ते 56% हे जे महिलांवरचे जे विनयभंगाचे आणि अत्याचाराचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सर्वे आला त्याच्यामध्ये असं दिसलं की मुंबईमध्ये महिला ज्या आहेत प्रत्येक दिवसाला 3 महिलांचा जो आहे तो बलात्कार होतो आणि 6 महिलांचा जो आहे तो विनयभंग होतो. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये वरळीला एक मोठा जो आहे हिट अँड रन जी घटना घडली आणि त्या ठिकाणी ती घटना फक्त हिट अँड रनची नव्हती, ती मर्डरची होती अशी आमची त्यावेळी आम्ही जाऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सांगितलं आणि आम्ही त्यासाठी मागणी सुद्धा केली होती. आजही आपल्याला माहिती आहे की इतक्या दिवसानंतर सुद्धा त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं नाहीये. याचं कारण असं आहे की जर सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये याच्या संदर्भामधला मोठा आक्रोश त्या ठिकाणी दिसेल. आज देशामधली सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती बेरोजगारी आहे आणि मुंबईमध्ये तर ती पातळी खूप आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. साहेब मध्ये कलिनामध्ये एक एअर इंडियाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू होता, त्यावेळेला जवळपास 25,000 विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि चेंगराचेंगरी होईल का अशा तऱ्हेची त्या ठिकाणी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे. त्याचबरोबर मुंबईचे सगळे मोठे प्रोजेक्ट, मग इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल, IFSC असेल किंवा त्या व्यतिरिक्त इतर असतील, डायमंडचं असेल, हे सगळे प्रोजेक्ट जे आहे ते गुजरातला नेण्याचा डाव या ठिकाणी सातत्याने सुरू आहे. त्याविरुद्ध सुद्धा लढण्याचं काम आपल्याला करायचंय. आणि आपल्याला माहितीये की मधल्या काळामध्ये एक मोठी जी आहे ते होल्डिंग त्या ठिकाणी पडलं दुर्दैवाने, त्यामध्ये 17 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये होते. परंतु मुंबईमधल्या लोकांबद्दल सहानुभूती किंवा संवेदना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली नाही. 2 वर्षापासून बघतोय, जवळपास जास्त त्याच्यापेक्षा काळ झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीयेत, लोकप्रतिनिधी नाहीयेत, पण दिवसागणिक टेंडर निघत आहेत आणि ते टेंडर आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते मित्रांना देण्याचं काम होत आहे. आज सकाळी सुद्धा आम्ही बघितलं की मुंबईमध्ये रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत. खरं तर सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून 6,000 कोटीचं टेंडर निघालं, परंतु दुर्दैवाने त्याचं सुद्धा 5% काम सुद्धा सुरू झालेलं नाहीये. आणि त्यामुळे विविध विषयासंदर्भामध्ये आम्ही आजच्या या पापपत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर काही गोष्टी उजागर करू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की अधिकाऱ्यांची काय त्या ठिकाणी रेट आहे, आमदारांचं काय, पक्षामध्ये नगरसेवक घ्यायचे असेल तर त्यांचं एक कार्ड आहे,
आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे खरेदी विक्रीचे व्यवहार सातत्याने सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनाचं बोलायचं झाल्यास 27 महानगरपालिकेमध्ये आता आपण जे आहे ते 19व्या क्रमांकामध्ये आहेत आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे की सरकारी दवाखाने असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने असतील, या दोन्ही दवाखान्यामध्ये MRI मशीन असतील, सिटी स्कॅन मशीन असतील, त्याचबरोबर औषधाचा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे. या मशीन बंद आहेत आणि सातत्याने विधानसभेमध्ये आमदार सुद्धा त्या गोष्टी निदर्शनास आणत असतात, परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष नाही. दुसरं, आजच आम्ही बघितलं की UPSCचा खूप महत्वाचा विषय तिथल्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिलेला आहे. आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक केस सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजते. खेडेकर ज्यांनी दिव्यांग असल्याचा दाखला घेतला, ज्यांनी खूप साऱ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जे आहे आता आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये त्या विषयावर चर्चा सुरू झाली, कारण खूप असे विद्यार्थी सापडायला लागले ज्यांनी अशी सर्टिफिकेट घेऊन, OBCची सर्टिफिकेट, दिव्यांगाची सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी जे आहे ते ऍडमिशन घेतलेले आहे. आणि आज विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, कारण नीटची परीक्षा असेल किंवा आता UPSC परीक्षेवरचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर मुलांनी भविष्य कुठे जायचं. त्यामुळे आम्ही आज एक पापपत्र या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते जे आहे ते प्रकाशित करत आहोत आणि हे मुंबईच्या संदर्भामधले या माध्यमातून आम्ही आजपासून जे आहे ते इलेक्शनच्या मोडमध्ये जाऊन आम्ही ज्या ठिकाणी आहे ते जाहीर करत आहोत की आम्ही इलेक्शनला कामाला लागलेलो आहोत. हे प्रकाशन होणार आहे त्याच्या आधी एक गाणं आपल्या समोर रिलीज होत आहे आणि बाळासाहेबांच्या उपस्थितीत ते गाणं आम्ही रिलीज करत आहोत. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय, याला ठोक्यांनी पैसा म्हणून जास्ती झालं काय. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय, याला ठोक्यांनी पैसा म्हणून जास्ती झालं काय. दरवर्षी लबाडानं खैरात तुम्ही वाटणार, परीक्षा ते घेऊन पैसे आमचे लुटणार, तुमच्यामध्ये घोषणा देऊन रक्त माझा असणार. सत्य तुमच्या सागराने स्वप्न माझं टाकलं, सत्तेतल्या लबाडानं सोपा वाटलं काय, पॉलिटिकल सरकारला मोठे झाले काय. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय, याला ठोक्यांनी पैसा म्हणून जास्ती झालं काय. शिकत तिकडे यांनी केले मोठे स्कॅम, पेपर फोड्यांनी सगळे नेटवर्क केलं जाम. शिकलामध्ये ग्राउंड तुम्ही दिसली अरे आले तुझे मस्ती खोटे जाणार त्यांच्यासोबत डाव करता काय, पण पैसे आले म्हणून आता भाव करता काय. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय, याला ठोक्यांनी पैसा म्हणून जास्ती झालं काय. कोळसाच्या पुढे तुम्ही साखर पाठी, शहरातल्या गुन्ह्याने सुटली तुटली, पण कामून मुलींचे हस्ते केले बंद, जीवनाची खेळण्याचा भ्रष्टाचार छंद. चाणक्य म्हणलं मस्ती आली काय, मी पुन्हा माग मुळे का सोपा वाटलो काय. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय, याला ठोक्यांनी पैसा म्हणून जास्ती झालं काय. मराठी शाळा बंद करण्याचा डाव यांनी रचला, बीएड वाल्या स्वप्नांना हाताळी बसला, डोके घेऊन सगळं तुमचं ओके झालं काय. वैदिकाला सरकारी सोपा वाटलो काय. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय, याला ठोक्यांनी पैसा म्हणून जास्ती झालं काय. सत्तेतल्या डोक्यानो मस्ती आली काय. आणि आता या पापपत्राचं प्रकाशन करण्याची विनंती मी बाळासाहेबांनी मुंबईच्या अध्यक्ष आमदार करतो. विश्वजित दादा आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि धन्यवाद.
झिरो कमी झाला तुमचा. तुमचा पण 1-0 कमी झाला. बोलणार का विश्वजित भाऊ? मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मतदान द्यावं. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज महायुतीचे पावपत्र हे प्रकाशित करण्यात येत आहे आणि यासाठी काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा, सन्माननीय खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड, इथे उपस्थित मुंबईचे ज्येष्ठ नेते माननीय मधुकररावजी चव्हाण, आताच आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय विश्वजितजी कदम, माननीय मोहिती पाटील, सचिनजी सावंत, गणेश शुक्लाजी, सर्व उपस्थित पदाधिकारी, मीडियाचे सर्व प्रतिनिधी बंधू भगिनी, आज वर्षाताईंचा मुंबई काँग्रेसचा हा उपक्रम आहे आणि ताईंनी हेही सांगितलं की आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याकरता तयार झालेलो आहोत. तर वर्षाताईंचं पहिलं मला अभिनंदन करायचं आहे की त्या आमदार म्हणून सन्माननीय स्वर्गीय एकनाथजी गायकवाड हे माझे परम मित्र होते. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या विधानसभेमध्ये आणि मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचं काम कायम उल्लेखनीय राहिलं. वारसा समर्थपणे त्यांनी चालवला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, आता खासदार झाल्या आणि आपण पाहतो की सभागृहामध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये ताईंचं भाषण फार छान झालं. सगळ्या महाराष्ट्राने आणि सगळ्या देशाने ते ऐकलेलं आहे आणि जे पूर्णपणे ती परंपरा त्यांच्या कुटुंबाची आणि नंतर केलेल्या कामामुळे त्यांची जे एक परिपक्वता त्यांच्यामध्ये आलेली आहे त्याचं दर्शन सभागृहाला आणि संपूर्ण देशाला सुद्धा. आणि खासदार म्हणून म्हणजे आमच्या समवेत होत्या, आता खासदार झाल्या म्हणून सुद्धा आम्ही आमदार राहिलो, ते खासदार झाले. त्यांचं अभिनंदन, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मुंबईचं अध्यक्षपद सुद्धा ते अत्यंत समर्थपणे सांभाळतायत आणि म्हणूनच मुंबईच्या ज्या समस्या आहेत, मुंबईमध्ये जे घडतं आहे त्या बाबतीतलं एक पावपत्र त्यांनी इथे आपल्या पुढे आता सांगितलं आणि प्रकाशित सुद्धा आपण केलेलं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आज देशातलं एक आर्थिक केंद्र, व्यापारी केंद्र आपलं मुंबई आहे. लोकसंख्येकरता सुद्धा एक मोठं शहर हे आहे. इथली महानगरपालिका सुद्धा एक मोठी महानगरपालिका, ताकदवान महानगरपालिका, आर्थिकदृष्ट्या सुद्धा होती म्हणण्याची वेळ आता येऊ घातलेली आहे. आणि एकंदर संपूर्ण व्यवहार मुंबईतला सुद्धा असा आहे की मुंबईची नागरिक आता अत्यंत हतबल झालेले आपल्या सर्वांना दिसत आहेत. आणि आता जे घडतं आहे त्या बाबतीत जे सरकार बनलंय, पहिलं म्हणजे महायुतीचं सरकार बनलं. मुख्यमंत्री एकनाथजी गायकवाड झाले, परंतु त्यांचं गठन जे आहे ते गठनच खरं एक बेकायदेशीर सरकार असं स्वरूप त्याचं आहे. कदाचित निर्णय होतील त्यावेळी सरकार नसणार आहे, 2 महिन्यात काही निर्णय होणार नाही. परंतु जी फोडतोड झाली, आमदारांना पळवलं गेलं, ते पळवत जात असं पळवताना त्यांचा जे व्यवहार झाले, सुरतला काय जातात, नंतर गुवाहाटी काय, नंतर याला पंचवीलाच होतात, गोव्याला गेले. ही सगळं आमदारांचा ही मिरवणूक सगळ्या देशानं पाहिली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कधी नाही ते हे दुर्दैवी रूप महाराष्ट्राचं देशाला पाहायला मिळालं.
त्यामध्ये व्यवहाराबाबतच खोक्यांचं सरकार असं म्हटलं जातं. 50 खोके एकदम ओके तर गावच्या पातळीला आमच्या खेड्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतं हे सरकार बनलं. नंतर सुद्धा माननीय पंतप्रधानांनी आरोप केले होते की 70,000 कोटीचा घोटाळा आणि भोपाळमध्ये झालेल्या आरोपानंतर 2-4 दिवसामध्ये काय पलटी झाली मला माहित नाही, परंतु आता पंतप्रधान सुद्धा 70,000 कोटीवर बोलायला तयार नाही. सरकारमध्ये आणखी काही तिथं जाऊन पोहोचले. हे सगळे जण गेले कसे, का गेले, याचा जर आपण सगळ्यांना समजत ते का गेले, कसे गेले आणि कसं सरकार बनलं हे स्वरूप पाहता हे सरकारच ज्या पद्धतीचं गठन आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल मान्य नाही असं आहे. त्यांना असं एक वाटतं की निवडणुका आपण जिंकू असं. आता तर आत्मविश्वास त्यांचा राहिलेला नाही. खरं म्हणजे लोकसभेनंतर तर आत्मविश्वासाची घसरत झाली. पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं सगळीकडे चालू आहे. जसं मुंबईचं ताईनं सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार मंत्रालय पातळीपासून सुरू झालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि त्याचे परिणाम सुद्धा जनतेला भोगावे लागत आहेत. आणि म्हणून भ्रष्ट सरकार असाच उल्लेख या सरकारचा आम्हाला करावा लागणार आहे. ताईंनी धारावीच्या जमिनीचं इथे उल्लेख केला. धारावी करता अदानींना जी जमीन दिली ती एवढ्या मोठ्या किमतीची जमीन 25% फक्त रक्कम द्यायची ती बी रेडी रेकनरच्या. बाजार मूल्य तर किती 1000 कोटी जाते. रेडी रेकनरच्या 25% ती जमीन मिळणार त्यांना. आणि ती जमीन मिळाल्यानंतर सरकारी मोकळी जमीन आपली ती जमीन मिळाल्यानंतर पुन्हा ती कधी परत केली जाणार आहे असं काही नाही. याचा अर्थ प्रचंड मोठा फायदा हा अदानींना करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसत आहे. याच पद्धतीनं आपण पाहतोय की जमिनीचे व्यवहार आणखी काही होत असताना दिसत आहेत आणि अत्यंत काळजीच्या गोष्टी आहेत. महालक्ष्मी रेस्कोरच्या बाबतीत नेमकं स्वरूप समजायला तयार नाही. कुर्ला डेअरीची जमीन त्यांनी दिलेली आहे. आरेच्या जंगलाच्या बाबतीत प्रश्न आहे. परंतु ताई तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की वरळीची असलेली आरेची जे ऑफिस आणि त्यांची दुग्धशाळा होती ही मोठी जागा आहे. या जागेच्या बाबतीत सुद्धा काहीतरी गडबड चालली अशी चर्चा सुरू झालेली आहे. कुजबूज चालू झालेली आहे की या सुद्धा कशी विल्हेवाट लावायची आणि त्यामधून कसा पैसा उभा करायचा याच्या बाबतीतलं काहीतरी घडतं आहे. परंतु संपूर्णपणे मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे की इतकी महत्वाची जागा प्राईम प्लेस आहे. सिलिंग तिथून सुरू होते आहे. सगळ्या पद्धतीनं अत्यंत महत्वाची जागा पुढच्या कालखंडामध्ये ठरणारी ती जागा आहे. तिच्या बाबतीत सुद्धा काहीतरी घडतं आहे. ही कुजबूज सुरू झालेली आपल्याला दिसते आहे. गुन्हेगारी प्रचंड वाढलेली. ताईने उल्लेख केला तो फक्त कदाचित मुंबईपुरता असेल पण महाराष्ट्रात सुद्धा मध्यंतरी हिट अँड रनच्या किती घटना घडल्या. पुण्यामध्ये सुद्धा ही घटना घडली. आपण पाहिलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतं. सरकार पक्ष यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असं दिसतंय. ही अशीच घटना नागपूरमध्ये घडली. अशीच घटना औरंगाबादमध्ये घडतायत. आणि हे सगळे धनदांडग्यांचे मुलं बेफाम होऊन गाड्या चालवत आहेत. ते ड्रग्सच्या अंमलखाली गेलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार पक्षातल्या लोकांकडून होत असताना दिसतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अंमली पदार्थाचा प्रचंड हैदोस. पुण्यामध्ये काही 1000 कोटीचे अंमली पदार्थ सापडणं ते मुंबईमध्ये नसेल असं समजण्याचं कारण नाही. या 2 वर्षामध्ये असं काय घडावं का एवढ्या मोठ्या पद्धतीनं अंमली पदार्थ येत आहेत आणि आपल्या सगळ्या युवक वर्गामध्ये ते पसरतायत. त्यांची पिढी बर्बाद करण्याचं काम चाललेलं आहे. हे घडतंय कसं. ह्या 2 वर्षातच का घडतं. यामध्ये कोणतं रॅकेट आहे, कोण आहे याच्यामध्ये गुंतलेलं. निव्वळ ते अंमली पदार्थ विकणारे धरून चालणार नाही. त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि ते जे रॅकेट आहे त्याचा जे सूत्रधार आहे ते त्यांना पहिलं ते उद्ध्वस्त केलं पाहिजे. ही गरज आहे. परंतु तसं होत असताना दिसत नाही. याची सुद्धा काळजी महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणे वाटते. गुन्हेगारी वाढत असताना महाराष्ट्रामध्ये असा पहिला अनुभव येतो की एक आमदार विधिमंडळाचा सदस्य सत्ताधारी पक्षाचा तो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. कधी नाही तसे अनुभव हे आता येऊ घातले. कारण त्यांना असं आम्ही सत्तेमध्ये आहोत
आम्ही काही करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसते आहे आणि त्याचा परिणाम गोळीबार करण्यापर्यंत जातो. या अनेक गोष्टी दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. आपल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन कठीण होत चाललेलं आहे. प्रचंड चलन फुगवटा हा होतो आहे. चलन फुगवटा होतो त्यावेळेस एक गोष्ट पाहतो आपण तर किमती वाढतायत सगळ्या गोष्टीच्या. याचं कारण चलनवाढ दिसते आहे. रुपयाची किंमत जर आता 84 रुपये, डॉलरची किंमत जर 84 रुपयापर्यंत गेली असेल, ज्यावेळेस ती 60-65 होती 14 साली, त्यावेळेस पंतप्रधानांचं भाषण मुद्दाम ऐका काय म्हणतो ते. आता 84 रुपये जर डॉलरची किंमत झाली असेल, आता पंतप्रधान बोलत तयार नाही, कुणी बोलत तयार नाही. याचा अर्थ चलनवाढ, नोटा छापण्याचं काम आणि चलनवाढ चाललेली आहे. त्याच्यातून सर्वसामान्य माणूस भरडला जात असतो. जी महागाई वाढलेली आहे, ताई महागाई किती वाढली याचा सुद्धा फार सुंदर या रूपामध्ये तक्ता एक केलेला आहे. प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीची किंमत एवढ्या, गॅसचे सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा या सगळ्यांच्या किमती इतक्या वाढतायत अशा पद्धतीनं की त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो. आपण जर पाहिलं तर ज्याची परिस्थिती चांगली, ज्याचं महागाई जसं चलनवाढ झालं तर त्यांचे उत्पन्न वाढतात, त्यांच्याकडे पैसा येतो. परंतु ज्यांचं उत्पन्न निश्चित आहे, म्हणजे ज्यांना 40,000 रुपये त्या कुटुंबाला मिळतात आणि महागाई मात्र वाढत राहते, त्या मध्यमवर्गीय अशा कुटुंबांचं पूर्णपणे आर्थिक जे नुकसान होतं, तो आर्थिक कोलमडून जातो त्याचा सगळा हिशोब महिन्याचा. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही महागाई खऱ्या अर्थानं भरडला जातो, तो सर्वसामान्य माणूस भरडला जातोय आणि ते आपल्याला या 10 वर्षामध्ये वाढत्या महागाईमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसत आहे. जीएसटीचा भार किती आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जीएसटीचा भार इतका मोठ्या प्रमाणावर आहे आणि विशेषतः तो श्रीमंतापेक्षाही गरीबावर जास्त आहे. म्हणजे हिऱ्यावर फक्त 1.5% जीएसटी आहे, परंतु साध्या गोष्टी जर घेतल्या तर एखादी स्कूटी घेतली, फ्रीज घेतलं तर 28-18% जीएसटी आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे. धनदांडग्यांचं मात्र नुकसान होत नाही अशी अवस्था आहे आणि याच्यातून अत्यंत मोठा असंतोष हा मुंबईतल्या जनजीवनामध्ये सुद्धा झालेला आहे. कारण मुंबईचे जनजीवन, त्यांचे रस्ते, थोडासा पाऊस झाल्यानंतर पहिल्या दिवशी झालेले हाल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कायम पावसाळ्याची तयारी, मान्सूनची तयारी केली जाते आणि प्रचंड भ्रष्टाचार होतो आणि शेवटी जे हाल सर्वसामान्याचे होतात ते प्रचंड हाल होतात. ही नाले सफाईच्या माध्यमातून मान्सूनची तयारी म्हणजे नाले सफाई आणि ड्रेनेज सिस्टीम चांगली करण्याकरता ही सगळ्या गोष्टी घडतायत. एकंदर याचा भ्रष्टाचार हे तुम्ही आमदारांच्या किमती ठरवायला लागले. आमदार जर अशा पद्धतीनं विक्री व्हायला लागली, घोडे बाजार व्हायला सुरुवात झाली, ती लोकशाही चालणार कशी? आणि एका बाजूला धनदांडग्यांना त्यांचे फायदे करून द्यायचे, त्याच्यातून पैसा उभा करायचा, त्याच्यावर आमदार खरेदी करण्याचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. त्याच्यातून हे सरकार बनलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सरकारचं अशा पद्धतीनं भ्रष्ट मार्गानं बनलेलं सरकार जे आहे त्याचा कारभार सुद्धा भ्रष्टच आहे हे सगळ्यांना जनतेला माहिती आहे. जनता याचा हा कारभार पूर्णपणे कंटाळलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला जसा लोकसभेमध्ये दिसला त्याच्यापेक्षा मोठ्या प्रकर्षाने आपल्याला दिसेल आताच्या विधानसभेमध्ये. आणि म्हणून आजचं हे ताईचं खूप अभिनंदन मी करतो की आपण सुरुवात केली. या अर्थानं आजचं प्रकाशन याचा अर्थ आपल्या निवडणुकीची सुरुवात करण्याची त्या प्रश्नाबरोबर आम्ही आहोत आणि ते सोडवण्याकरता कटिबद्ध आहोत असं सांगणार हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून महायुतीचे पापपत्र आज आम्ही याचं प्रकाशन करतो. प्रश्न असेल तर आरेच डेअरी नाही घेते, दुग्ध शाळा वरळी डेअरी ते आरेच आहे. तुम्ही या पत्रामध्ये धारावीचा उल्लेख केलेला आहे, तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी रिटेंडरिंग धारावी प्रकल्पाचं का करू नये असा सवाल केला. तुम्ही जोडलेल्या त्या भागाशी वाटतं रिटेंडरिंग झालं पाहिजे? 100%. कारण ज्या तऱ्हेने 2018 मध्ये टेंडर ग्लोबली फ्लोट झालं होतं आणि त्यावेळेला 19 प्री बिडर त्या ठिकाणी चर्चेला आले होते.
मग 19 बिल्डर आल्यानंतर सुद्धा या टेंडर मधल्या कंडिशन का डायल्यूट केल्या गेल्या, हा आमचा पहिला प्रश्न आहे. ज्या तऱ्हेने कामाचे असलेलं क्षेत्रफळ, त्या ठिकाणी असलेला अनुभव आणि सगळ्या अटी ज्या आहेत त्या ठिकाणी शिथिल करण्याचं काम या सरकारने केलं. खरं तर मला वाटतं मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेनी एक योजना तर सुरू केलेली आहे, तो म्हणजे लाडका मित्र. दुर्दैवाने लाडका मित्राबद्दल कोणी लिहित नाहीये. लाडका मित्र हे त्यांनी 2 वर्ष झाल्यापासून आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिली सुरू केली. साहेबांनी एका वरळी डेअरीचा उल्लेख केला, पण आदरणीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पण प्रश्न विचारले गेले पाहिजेत की लाडका मित्राबद्दल कधी बोलणार. लाडका मित्रासाठी तुम्ही टेंडरच्या ज्या धारावीच्या कंडिशन होत्या त्या शिथिल केल्या आणि टेंडर असं केलं की जेणेकरून त्याच व्यक्तीला ते टेंडर गेलं पाहिजे. दुसरं, सगळे धारावीतले लोक म्हणतात धारावीत आम्हाला घर मिळालं पाहिजे, पण धारावीच्या नावाखाली जो साहेबांनी विषय उपस्थित केला की धारावीच्या नावाखाली मग मुलुंड जकात नाका असेल, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड असेल, मिठागराच्या जमिनी असतील, मदर डेअरीची जमीन असेल, बीकेसी मध्ये असेल किंवा आता रेल्वेच्या जमिनीमध्ये ते म्हणतात आम्हाला शिफ्ट करणार. हे सगळ्याच्या जमिनी आहेत. जेव्हा की धारावीकर म्हणतात आम्हाला धारावी घर पाहिजे, मग या सगळ्या जमिनी रेडी डेटच्या 25% किमतीने त्याला देण्याचं काय काम चाललेलं आहे, जो सगळ्यात महत्वाचा मोठा भ्रष्टाचार आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून साहेबांनी एक विषय काढला, मी त्या विषयाला जोडून पुढे सांगते की अडाणींना किती जमिनी देणार आहात. म्हणजे ज्या ठिकाणी मोतीलाल नगर आहे त्याची सुद्धा आम्ही चर्चा ऐकतोय, MSRDCची जमीनची सुद्धा चर्चा आम्ही ऐकतोय आणि एअर इंडिया कॉलनीच्या बाबतीत पण त्यांनाच देण्याचं काम झालं, एअरपोर्ट पण त्यांनाच देण्याचं काम चाललेलं आहे. मुंबईच्या सगळ्या असलेल्या इलेक्ट्रिसिटी जी BST 120 वर्षापासून मुंबईमध्ये काम करते, जिच्या विजेचा म्हणजे विजेचा दर हा सगळ्यात मिनिमम आहे, म्हणजे कमीत कमी आहे, त्यांचं आपण काढून अडाणींना देण्याचं काम करत आहात. स्मार्ट मीटर नावाचं एक भूत त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि सगळी गोष्टी कोणाला देण्याचं काम चाललंय, लाडक्या मित्राला चाललेलं आहे. आणि कधीपासून चालले, जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झालेले. त्यामुळे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या मित्रांना किती कॉन्ट्रॅक्ट गेली हे सुद्धा एकदा काढलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचं सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं, लाडका मित्र. मधल्या काळामध्ये दत्तक वस्ती आणि शौचालय साफ करण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला काढण्यात आलं होतं, लाडका मित्र. त्यामुळे लाडका मित्र योजना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे. मला वाटतं त्याचं आता कुठे ना कुठे स्पष्टपणे बोलण्याची खूप आवश्यकता झालेली आहे आणि म्हणून आम्ही या बाबतीमध्ये आमचं मत आहे की रिटेंडरिंग पण झालं पाहिजे आणि दुसरं आमचं मत आहे की तिथल्या लोकांना त्या ठिकाणी धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे आणि त्याच सेक्टरमध्ये मिळालं पाहिजे आणि त्यांची बदनामी बंद केली पाहिजे. त्याच्या नावाखाली जे उद्योग मोठा चालू आहे, मोक्याच्या हजारो म्हणजे काय म्हणतात एकरच्या एकर जागा कमी मोबदल्यात घ्यायच्या आणि मोठा एक लाईन माफिया व्हायचा आणि मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये आपलं स्वतःचं किंगडम निर्माण करायचं, ते स्वप्न गेलं पाहिजे. त्या डिपार्टमेंटच्या ऍडिशनल कमिशनरनी नोट दिलेली आहे की अशी जागा देऊ नये. त्याचं व्हॅल्युएशन 5,500 कोटी रुपये होतं आणि त्याचं ओव्हरऑल मार्केट रेटप्रमाणे 19,000 कोटी रुपये होतं. पहिली चौकशी लावणार का तुमचं सरकार आलं तर, दुसरं तुम्ही हे रद्द करणार का, आणि जर तुम्ही देणार असाल तुमचं सरकार तर ते 19,000 कोटी रुपयांना देणार. हे तर घडतंय दुर्दैवानं, पण पाहत आहोत यात पूर्णपणे जे काही चुकीचं घडलेलं आहे आमचं सरकार आल्यावर ते थांबवलं जाईल. मैडम बड़ा साहब, लेकिन आप लोगों ने कोई आवाज क्यों उठाई विधानभवन में जब उस अधिकारी का ट्रांसफर हो गया? ये दुर्दैव क्या साहिब तो होती ट्रांसफर किया नाही, तुकाराम मुंडेंची ट्रान्सफर या बाबतीत मी स्वतः बोललेलो आहे. विरोधी पक्ष नेते त्यांनी आम्ही कमीत कमी 4 वेळेस यावर बोललो. आम्ही 4 वेळेस स्वतः माननीय पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा या विषयावर बोललेले आहेत. आता हे तर आम्ही बोललेलो आहोत, पुढची जबाबदारी तुमची असते. ज्ञानबा हरी तुकाराम घरी नाही साहेब बोलले. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 2 त्या ठिकाणी मुवमेंट केल्या, एक स्वाक्षरी अभियान कुर्ल्यामधल्या जनतेचं आणि दुसरं पोस्टकार्ड पाठवलं आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना. आम्ही हेच सांगितलं की ती मदर डेअरी जी आहे त्या ठिकाणी पब्लिक गार्डन व्हावं ही तिथल्या जनतेची मागणी आहे. आणि तुम्ही जे सांगताय ना, असे धारावी डेव्हलपमेंटची जी फाईल केली डीसी रूल बदलण्याच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये पण रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं काय ओपिनियन आहे ते चेक केलं पाहिजे ना एकदा. ज्या तऱ्हेने मदर डेअरी मधल्या तिथल्या आयुक्तांनी सांगितलं की जमीन नाही दिली पाहिजे, आता त्याच्यामध्ये अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांची वेगळी गोष्ट आहे आणि दुग्ध विकास मंत्र्यांची वेगळी गोष्ट आहे आणि तिथल्या आमदारांची एक वेगळं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या पूर्ण प्रकरणाची आमचं सरकार आल्यावर चौकशी केली जाईल आणि तिथल्या जनतेची जी मागणी आहे की तिथे पब्लिक पार्क व्हावं त्याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू.
भारतीय साध्वी महाज्योतीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षापासून सोडवलेला आहे. यामध्ये भारतीय महाज्योती ओबीसी आणि मराठा समाजातील तिन्ही मुलांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये मुलं पुण्यापासून मुंबईपर्यंत लॉंग मार्च पावसामध्ये चालत आलेले आज मुंबईमध्ये तो मोर्चा लढत केलाय. तरी त्या सरकारने या विद्यार्थ्यांची दखल का घेतली नाही? हा विषय तर आम्ही विधानसभेमध्ये मांडला, प्रकर्षाने मांडला. तर भारतीय मुलांचं सिलेक्शन जे झालं होतं ते 1-1.5 वर्षापूर्वी झालं, 2.5 वर्षापूर्वी झालं. आणि ते सिलेक्शन होऊन नंतर काहीच नाही. बिलकुल नाही, उत्तरं दिलेच नाही त्यांनी. उत्तरं दिलेच नाही. उत्तरं नाही अशी अवस्था आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाही, कारण की वस्तुस्थिती पण सगळ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि त्या युवकांचं अक्षरशः म्हणजे करिअर तयार करायचं होतं त्यांना, त्यांचं नुकसान करण्याचं काम केलंय. दुसरा पर्याय सुद्धा शिल्लक ठेवला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि या बाबतीत आम्ही सर्वजणांनी अत्यंत प्रकर्षाने मांडलं. एवढंच नाही, ते पायऱ्यांवरचं आंदोलन सुद्धा याच्याकरता आम्ही केलेलं आहे. शेवटचा और वो यहाँ पर महाराष्ट्र में विधानसभा में ज्यादा उम्मीदवारी पेश कर रहे हैं. आपकी भूमिका क्या होगी? समाजवादी पार्टी ने शक्ति प्रदर्शन किया. आपने 37 विधायक लेकर मुंबई में कार्यक्रम किया. विधानसभा के चुनाव में वो ज्यादा सीटों की उम्मीदवारी कर रहे हैं. आपकी भूमिका क्या होगी? नाही, आमची महाविकास आघाडी आहेच आहे. म्हणजे पहिला आहे का मध्ये पुढचं हिंदी में बोला. नहीं, हमारी महाविकास आघाड़ी तो है ही. हमारे कुछ मित्र पक्ष भी है, लेकिन ऐसा कि जो है मित्र पक्ष वो साथ में जो आएंगे उनको साथ हम लेके जाएंगे. जो मित्र पक्ष है अगर उनको जगह चाहिए तो हम चर्चा करेंगे, उसके साथ चर्चा करके उनका कुछ ना कुछ निकालेंगे. कोई प्रॉब्लेम नाही. लोकसभेला काँग्रेस सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, विधानसभेला काँग्रेसचाच मोठा भाऊ असणार आहे का? आम्ही त्या वादात तेव्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. मोठा भाऊ लहान भाऊपेक्षा आम्हाला पुन्हा एकदा सरकार हे महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये आणायचंय, महाराष्ट्राला वाचवायचं. ही जबाबदारी मोठी. कोण लहान कोण मोठ्यापेक्षा महाराष्ट्र वाचवण्याचं काम आम्हाला या विधानसभेमध्ये करायचंय आणि आम्ही एकत्र पद्धतीने. शेवटचा प्रश्न, लास्टचा प्रश्न. आपने कहा महाराष्ट्र विधानसभा का चुनाव तो आपने बिल्कुल बजा दिया, लेकिन मुंबई के बड़े नेता आपके साथ नहीं दिखे. पहला सवाल. दूसरा सवाल, कितने सीटों पे मुंबई में चुनाव लड़ेंगे? क्योंकि शिवसेना करीब में 25 सीटें चाहिए. नहीं, अभी इसका जो है सीट का बंटवारा, इस पर अभी चर्चा शुरू होगी. हम ज्यादा से ज्यादा सीट मिलने की कोशिश तो करेंगे और सबको, तीनों पार्टी होगा या मित्र पक्ष होगा, सबको अपनी पार्टी बनाने के लिए कोशिश तो रहेगी. लेकिन आपको आज मुझे कह देगा की महाविकास आघाडी बनेगी अशा तरह से. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.